पुसद एमआयडीसी येथील गोडाऊनला लागली भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान. दिनांक 19 जुलै रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान पुसद एमआयडीसी मधील महेश हर्बल या निंबोळीच्या बंद युनिटमधील गोडाऊनमध्ये भीषण आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे. पुसद येथील एमआयडीसीमध्ये राजेश राठी यांच्या मालकीच्या महेश हर्बल हा निंबोळीवर प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट सुरू होता. मात्र सध्या तो बंद अवस्थेत आहे. दरम्यान राजेश राठी यांचे बंधू संतोष राठी पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रामराज ट्रेडर्स मार्फत भुसारमाल खरेदी करून धान्य व रिकामे बारदान महेश हर्बलच्या गोडाऊनमध्ये ठेवत असायचे. 19 जुलैच्या रात्री 8 वाजता अचानक या प्लांटच्या गोडाऊनमधून जळाल्याचा वास येऊन धूर व अग्निज्वाला निघू लागल्या. योगायोगाने यावेळी राजेश राठी एमआयडीसी परिसरात होते. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागून आतमध्ये ठेवलेले हजारो बारदान, भुसारमाल व मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. दरम्यान आगीने रौद्र रूप धारण करताच पुसद नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दुर्दैवाने अग्निशमनचे मोठे वाहन मागील काही महिन्यांपासून नादुरुस्त आहे, तर छोटे वाहन देखील पूर्ण क्षमतेने काम करीत नव्हते. परंतु नुकतच अग्निशमन विभाग प्रमुख म्हणून आलेल्या संदेश जोगदंड यांच्या कार्यतत्परपणामुळे व इतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी असलेल्या योग्य कोऑर्डिनेशनमुळे दिग्रस, कारंजा, वाशिम येथून अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. दिनांक 20 जुलै रोजीच्या सकाळी 5 वाजता सर्व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. या घटनेत अंदाजे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती राठी यांच्या मार्फत मिळालेली आहे. सदर आग ही कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु इलेक्ट्रिसिटीच्या शॉर्ट सर्किटमुळे सदर आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. काल संध्याकाळच्या सुमारास एक कॉल आला की पुसद एमआयडीसीच्या परिसरामध्ये एका फॅक्टरीला आग लागलेली आहे. जसं आगीची वर्दी मिळाल्यानंतर लगेच आम्ही तात्काळ अग्निशमन विभागाची गाडी तिथे पाचारण करण्यात आली आणि त्या पद्धतीने तिथून आमचे जे लिडिंग फायरमन आहेत शेकापुरे यांचा वापस मला दूरध्वनीवर फोन आला की बाबा सर आग मोठी आहे, तर आम्हाला अजून एक्स्ट्रा गाड्यांची आवश्यकता पडू शकते. त्यानंतर आम्ही लगेच दिग्रस नगर परिषद, त्याच्यानंतर आम्ही आहोत कारंजा नगर परिषद आणि वाशिम नगर परिषद यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेट केलं आणि त्यांच्या गाड्या आम्ही मदतीसाठी मागून घेतल्या. आणि आग प्रचंड मोठ्या स्वरूपाची होती म्हणून याला आगीला विझवण्याकरता सुमारे 4:30-5 सकाळचे वाजले होते आणि आगीचा अंदाज हा शॉर्ट सर्किटमुळे लागले असा असू शकतो आणि नुकसानचा अजून काही पंचनामा त्या विभागामार्फत काही झालेला नाही आहे.